तर आपण आता आपल्या कायनेमॅटिक्सचे जे आपण ग्राफ शिकत आहोत, त्यामध्ये आपला लास्ट टॉपिक राहिलेला आहे आज. त्यासाठी आपण आज पिरियड ठेवलेला आहे. छोटा आहे पण महत्वाचा टॉपिक आहे आणि इथून एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही शिकणार. आता आपण कायनेमॅटिक्समध्ये पाहणार आहोत ॲक्सिलरेशन टाइम ग्राफ. आतापर्यंत आपण एसटी ग्राफ आणि व्हीटी ग्राफ पाहिला. एसटी ग्राफच्या स्लोपला व्हेलॉसिटी म्हणतात, व्हीटी ग्राफच्या स्लोपला ॲक्सिलरेशन म्हणतात. आता ॲक्सिलरेशन टाइम जो एटी ग्राफ आहे, त्याच्या स्लोपला काही म्हणत नाही, कारण ह्याला स्लोप आपण घेत नसतो. ॲक्सिलरेशन टाइम ग्राफचा जो स्लोप असतो, तो ऍक्च्युली ॲक्सिलरेशनच दाखवत असतो. तर जो एटी ग्राफ आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. एटी ग्राफ मध्ये एक महत्वाची गोष्ट, यामध्ये समजा हा ऍक्सिस आहे आणि इथे आपण एक ग्राफ काढायचं ठरवलं. समजा आपल्याकडे या पद्धतीचा कर्व आहे. समजा हा जो कर्व आहे, या कर्वला आपण असं फिरूया. हा कर्व आहे. हा कर्व कशाबद्दल बोलेल? समजा हा आपला एटी ग्राफ आहे. ऍक्सेलरेशन टाइम म्हणजे टाइम जसा वाढतो तसं बॉडीचं ऍक्सेलरेशन इन्क्रीज होतं. तर ऍक्सेलरेशन टाइम ग्राफचा आपण जर स्लोप काढला तर तो रिप्रेझेंट ऍक्सेलरेशनलाच करतो, हे लक्षात ठेवा. तर जो एटी ग्राफ आहे, याचा आपण स्लोप नाही पाहत, कारण ह्याच्या स्लोपला दुसरं काही नाव नाहीये. एसटी ग्राफच्या स्लोपला व्हेलॉसिटी म्हटलं, व्हीटी ग्राफच्या स्लोपला ऍक्सेलरेशन म्हटलं, पण एटी ग्राफचा स्लोप काढून काही उपयोग नाही, कारण त्याच्यानंतर कोणता कॉन्सेप्टच नाहीये. एकतर बॉडी काय होईल, पुढे पुढे जाईल ऍक्सेलरेट झाल्यामुळे किंवा ब्रेक मारल्यामुळे थांबेल. आता त्याच्या पुढे काय होईल? पोझिशन चेंज झाली की व्हेलॉसिटी आली. व्हेलॉसिटी चेंज झाला म्हणजे ऍक्सेलरेशन आलं. म्हणून आता याचा आपण स्लोप काढत बसत नाही. आणि जर याचा स्लोप काय असेल विचारलं, तर तो ऍक्सेलरेशनच असतो. ठीक आहे. ऍक्सेलरेशन चेंज व्हायले म्हणजे बॉडीचं पुढं मागं जाणं चेंज व्हायला, म्हणजे ऍक्च्युअली त्याचं ऍक्सेलरेशनच चेंज व्हायला. मग आता आपण इथे काय करतो, याचा आपण काढतो एरिया. आणि आता इथे नवीन कॉन्सेप्ट सुरू होतो. तर कॉन्सेप्ट ऑफ एरिया अंडर कर्व. जर आपल्याकडे कोणताही कर्व असेल लाईक दिस, बघा हा काय डाऊनवर्ड पॅराबोला आहे. डाऊनवर्ड पॅराबोला असेल तर आपण पाहिलं व्हेलॉसिटी डिक्रीज होते, आणि या पद्धतीने आपण पाहिलं या पॅराबोलामध्ये ऍक्सिलरेशन नसून हे डिसेलिरेशन आहे. आता तुम्ही विचार करा, पुढे जायच्या आधी एरिया अंडर कर्व काय असतो. जर तुम्हाला विचारलं की ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ याचा जर या कर्वचा मी दिलेल्या या दोन टाइम पिरियडमध्ये, या दोन टाइम मध्ये टाइम T1 आणि T2 याच्यामध्ये हा कर्वचा एरिया असेल. चला, तर ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये आपण स्लोप पाहत नाही, काय पाहतो? एरिया पाहतो. जस्ट सुरू केले, तुझं काहीच गेलं नाही, फक्त लक्ष दे. तर याच्या अंडर एरिया काढायचा. तर हा काय बघा, पॅराबोला आहे. याचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे. त्याचं इक्वेशन काय? एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये असेल समथिंग काहीतरी. ठीक आहे. आणि बघा, हा डाऊनवर्ड ओपनिंग पॅराबोला आहे. तर डाऊनवर्ड ओपनिंग पॅराबोलामध्ये ए निगेटिव्ह असतो, शिकलेलं आहे आपण. तर असं समजा की आपल्याकडे हे टाइमचं फंक्शन आहे, एफ एक्स हे एक फंक्शन आहे, किंवा असं समजा की ऍक्सेलरेशन आहे काय. तर ऍक्सेलरेशन हा डीव्ही बाय डीटी आहे, ते आपण शिकलो. तर ऍक्सेलरेशन टाइम ग्राफच्या अंडर एरिया काढायचा आपल्याला. आता याचा स्लोप काढत नाही आपण, कारण याचा स्लोप काय येणार? ऍक्सेलरेशनच येणार.
त्याच्यामुळे कारण ह्याच्यापुढे क्वांटिटीच नाहीये. पोझिशन, व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन संपलं. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये शेवटी फक्त ऍक्सिलरेशनच आहे. दुसरा काय काढतो आपण? संपलं. तर लक्षात घ्या, एक पुढची गोष्ट एरियाला सॉरी ऍक्सेलरेशनला काय लिहितो आपण? dv/dt. तर आपल्याला जर कोणी विचारलं व्हेलॉसिटी सांगा किती असेल या ऍक्सेलरेशनला, तर तुम्हाला रिव्हर्स जावं लागेल ना. तुम्ही ऍक्सेलरेशन कडे आलात कुठून? तुमचा रस्ता काय होता? व्हेलॉसिटी कडून ऍक्सेलरेशन कडे आलात. आता तुम्हाला ऍक्सेलरेशन माहिती आहे आणि तुम्हाला विचारले व्हेलॉसिटी सांगा. उलटा खेळ आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? रिव्हर्स न्यावं लागेल गाडीला तुमच्या. बघा आपली स्टोरी कशी होती. आपण कुठे होतो? डिस्प्लेसमेंट. आता जे सांगायलो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग या चॅप्टरची. आपण कुठून सुरुवात करतो? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कडून कुठे जातो? व्हेलॉसिटी कडे. कसं जातो? स्लोप काढून, डिफरन्शिएट करून. आणि व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करून कुठे येतो? ऍक्सेलरेशन कडे. या सगळ्या जणी वेक्टर क्वांटिटीज आहेत. ओके. आता बघा, जेव्हा आपण कुठे जातोय? डिस्प्लेसमेंट कडून व्हेलॉसिटी कडे आणि व्हेलॉसिटी कडून ऍक्सेलरेशन कडे, तेव्हा आपण काय करतो? डिफरन्शिएट. आता विसरायचं नाही. स्लोप काढणे म्हणजे डिफरन्शिएट करणे. आता तुम्हाला काय सांगितलं? ऍक्सेलरेशन कडून कुठं जायचंय? व्हेलॉसिटी कडे. म्हणजे सांगा रिव्हर्स जायचं ना. म्हणजे आपण कुठे आहोत बघा? ऍक्सेलरेशन वर. तिकडून कुठं जायचंय? व्हेलॉसिटी. इकडे जायचंय आता. जर व्हेलॉसिटी कडून कुठं जायचंय? पोझिशनला. तर तुम्हाला रिव्हर्स रस्ता आहे. तर या केसमध्ये आपण काढतो इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन कधी वापरतात लक्षात घ्या. जेव्हा आपण रिव्हर्स जाऊ. पोझिशन कडून व्हेलॉसिटी कडे गेलात, डिफरन्शिएट. पोझिशन आणि जर उलटा आलात म्हणजे तुम्हाला परीक्षेत काय करते? एसटी ग्राफचं इक्वेशन देतील, व्हेलॉसिटी सांगा म्हणते. तर तुम्ही एवढंच बघायचं काय दिले आणि काय काढायचे. पोझिशन दिली, व्हेलॉसिटी काढायची. डिफरन्शिएट करा. आता उलट करतील. व्हेलॉसिटी देतील, पोझिशन सांगा म्हणतील. रिव्हर्स जायचंय. तर या केसमध्ये काय करणार? इंटिग्रेट. तर इंटिग्रेशनचं मिनिंग असतं बेटा, जसं याचं मिनिंग काय होतं? स्लोप. तसं इंटिग्रेशनचं मिनिंग असते एरिया. मी जो आता या कर्वच्या खाली हा जो व्हाईट लाईनने एरिया दाखवलाय, हा एरिया जर मी कॅल्क्युलेट केला, तर या एरियाला मी म्हणतो व्हेलॉसिटी. समजलं? तर कारण ग्राफ कोणता आहे? एटी. ऍक्सिलरेशन टाइम ग्राफचा जो एरिया असतो, ती असते व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी टाइमचा जो एरिया असतो, ते असते पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट. रिव्हर्स. सरळ चालला डिफरन्शिएशन, रिव्हर्स आला इंटिग्रेशन. खतम. आता आपला मूळ मुद्दा इथे येतो. मग ऍक्सेलरेशन काय आहे? dv/dt. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता मी जर तुम्हाला म्हणलं मला व्हेलॉसिटी काढायची, ऍक्सेलरेशन माहिती आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? बघा, ऍक्सेलरेशन माहिती, काय काढायची? व्हेलॉसिटी. आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. आता इंटिग्रेट कसं करतात? जे काढायचे त्याला सेपरेट करा. डीबी काढायचे. कळलं? आणि मग dt ला इकडे घेऊन जा. असा होईल. मल्टिप्लाय होईल. dv काय होता? स्मॉल व्हेलॉसिटी. खूप छोट्या, तुम्ही सिंपल लॉजिक लावा. जर मी खूप छोट्या टाइम पिरियड मध्ये, एवढ्याच टी टाइम मध्ये मी एक खूप छोटा टाइम पिरियड घेतला, तर तो किती असेल? डेल्टा टी असेल, dt असेल, dt. किंवा जर तुम्हाला विचारला हा टाइम सांगा किती आहे, सर मागच्या टी पेक्षा dt जास्त, थोडा जास्त. तर या दोघांचा डिफरन्स किती आहे? t1 पेक्षा t1 प्लस dt आहे. हा पुढचा टाइम. तुम्हाला विचारलं ह्याचा एरिया सांगा, तर आपल्याकडे कोणताच फॉर्म्युला नाही. असा एरियाचा फॉर्म्युला आहे का? आपल्याकडे रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे, स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. पण जर मी तुम्हाला म्हणलं एक टाइम ग्राफ असा आहे, व्हीटी ग्राफ असा आहे, तर हा एरिया सांगा. हा एरिया सांगा. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? तर जे इरेग्युलर शेप्स असतात, ज्याचा एरिया माहित नाही, म्हणजे फॉर्म्युला माहित नाही, त्याच्यासाठी इंटिग्रेशन असते.
इंटिग्रेशन कामच आहे एरिया अंडर कर्व. दॅट कर्व मे बी एनी फिगर, काही राहू शकते. त्याचा एरिया जर काढा कोणी म्हणलं तर सिम्पली तुम्ही काय करणार, इंटिग्रेट करणार. आता इंटिग्रेट कोणाला करायचंय मला, डीव्ही ला आणि ऍक्सेलरेशनला. जर मी ऍक्सेलरेशनला इंटिग्रेट केलं कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, टाइमच्या, समजून घ्या टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये, तर मला इंटिग्रेशन दोन्हीकडे करावं लागेल. डीव्हीचं इंटिग्रेशन का, अरे बाबा एवढा एरिया काय देईल, खूप छोटी स्पीड देईल ना. 80 ग्राफचा खूप तुकडा, खूप छोटा तुकडा, हा काय देईल, डीव्ही देईल. तर तुम्ही बघा असे किती डीव्ही निघतील याच्यात. तुम्ही जर dt टाइम घेतला, छोटे 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 तुकडे घेतले, खूप छोटे, किती, इन्फायनाइटली स्मॉल. तर विचार करा, जेव्हा तुम्ही या दोन खूप जवळच्या पॉइंटला घेता तेव्हा तो कर्व दिसेल का एक स्ट्रेट लाईन दिसेल. खूप जवळचे पॉइंट घेतले तर काय दिसेल, एक छोटी सरळ लाईन दिसेल आणि खाली तर सरळच लाईन आहे. याचा अर्थ वर एक खूप छोटी लाईन दिसेल आणि खाली ऑलरेडी सरळ लाईन आहे. ते रेक्टँगल दिसायला ना. हा एरिया कोणाचा बनतो, रेक्टँगलचा. असे किती रेक्टँगल आहेत, खूप सारे. तर सगळ्या छोट्या छोट्या रेक्टँगलचा एरिया काढा, त्याला ऍड करा, तर पूर्ण एरिया भेटेल की नाही. मग सर एवढे रेक्टँगल आहेत, प्रत्येकाचा कसा काढत बसाव. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन आणलं. इंटिग्रेशन काय सांगते, तुम्हाला कोणी सांगितलं नाही छोट्या छोट्या रेक्टँगलचा काढत बसा. छोट्या रेक्टँगलचा काढत बसला तर या जन्मात निघणार नाही. इनफायनाइट रेक्टँगल्स आहेत मध्ये, तुम्ही किती dt घेऊ शकता, इनफायनाइट घेऊ शकता, छोटे छोटे टाइम. मी जर 1 सेकंड पासून 2 सेकंड पर्यंत चाललो तर मी 1.000000001 सेकंड नाही जाऊ शकत का. असे तर माझे इनफायनाइट नंबर आहेत. तर मग मी रेक्टँगल कधीच कम्प्लीट करू शकणार नाही. म्हणून कॉन्सेप्ट काय बनवला, हे बुलवर्क करायचं नाही, इथे काय करायचं, इंटिग्रेशन करायचं. त्या इंटिग्रेशनचा सिंपल अर्थ असतो असा, हे साइन इंटिग्रेशनचं. आपण डिफरन्शिएशन मध्ये काय लिहित होतो, डी बाय dt, एक्स लावलं तर dx बाय dt, व्ही लावलं तर dv बाय dt. तर ज्या वेळेस तुम्हाला डी बाय dt दिसेल, हे आहे डिफरन्शिएशन. पण इंटिग्रेशनला हे साइन असतं, हा रिप्रेझेंट करतो एरिया. आता आपल्याला सांगा व्हेलॉसिटी कुठून कुठपर्यंत घ्यायची. सर असं माना की याची व्हेलॉसिटी v1 होती आणि मला कुठपर्यंत जायचंय, v2. याला म्हणतात इंटिग्रेशनच्या लिमिट्स. ऐका, हे सगळं नवीन स्ट्रक्चर आहे, एवढं शिकवायसाठी बोलवलंय तुम्हाला. उद्याचा वेळ वाचतो आपला, उद्या आपण क्वेश्चन्स करू शकतो. उद्या पेपर पण आहे आणि पिरियड पण आहे, नो एक्सक्यूज. ठीक आहे. तर आपल्याला डीव्ही ला काय करायचंय, इंटिग्रेट. ह्याचा अर्थ काय, कुठून कुठपर्यंत वेलोसिटी चेंज करायची, v1 पासून v2 पर्यंत. आता सांगा, सगळे छोटे 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 जर डीव्ही जोडले तर एक मोठा व्ही मिळेल ना. तर डीव्हीचं इंटिग्रेशन काय होईल, व्ही होईल. आणि मग इंटिग्रेट झालं की स्क्वेअर ब्रॅकेट लावा आणि इथं लिहा v1, इथं लिहा v2. इंटिग्रेट केल्यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेट लावतात. डीव्हीचं इंटिग्रेशन v, dxचं इंटिग्रेशन x, लक्षात ठेवा. dtचं इंटिग्रेशन t. तसं डीव्हीचं इंटिग्रेशन v, इंटिग्रेट झालं आणि इंटिग्रेशनच्या लिमिट्स काय, v1 टू v2. याचा अर्थ वेलॉसिटी मला कुठून कुठपर्यंत काढायची, इनिशियल पासून फायनल पर्यंत. बाबा तुम्हाला ही सगळीच वेलॉसिटी काढायची ना. तर t1 टाइमला वेलॉसिटी v1 आणि फायनल t2 टाइमला v2. तर सांगा कुठपर्यंत आले तुम्ही. आता हे कोणत्या रिस्पेक्ट मध्ये, टाइमच्या. पण इथं फंक्शन कोणतं आहे, ऍक्सिलरेशन. हे इंटिग्रेट होईल का डायरेक्ट, नाही होत. का नाही होत माहितीये, कारण इंटिग्रेशन कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये आहे हे पहा. जसं हे v च्या रिस्पेक्ट मध्ये होतं, बघा आन्सर v झालं. पण हे t च्या रिस्पेक्ट मध्ये आहे, पण a आहे ना, a आहे ना. पण a माहितीये का आता काय आहे आपला, नाही. पण मी तुम्हाला सांगितलं कायनेमॅटिक्सचे इक्वेशन हे कॉन्स्टंट असताना लावतो आपण, हे असते युनिफॉर्म तेव्हा लावतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणता डी दिला हे पाहायचं. टी दिला तर लिमिट्स काय लावायच्या, टाइमच्याच लावायच्या, t1 पासून t2. हे
याचं नोटेशन शिकून घ्या. तर इकडे इक्वल टू काय येईल? तर इक्वल टू येईल याचं इंटिग्रेशन. आता हे माहित नाही काय मला, कुठून कुठपर्यंत? T1 टाइम पासून T2 टाइम पर्यंत. आता मी तुम्हाला सांगितलं की हा जो एरिया आहे तो याच्या बरोबर आहे. आता एरिया काय असतो चेक करा. आपण इंटिग्रेट कोणाला केलं? LHS ला. काय मिळाली? व्हेलॉसिटी. कुठून कुठपर्यंत? V1 मायनस V1 पासून V2 पर्यंत. आता ही लिमिट ऑफ इंटिग्रेशन म्हणतात ह्याला. लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. तर या लिमिट या फंक्शन मध्ये ठेवायच्या. आधी नेहमी अप्पर ठेवायचे, मग ठेवायची लोअर. तर व्हीच्या जागी काय येईल अप्पर? V2. तर इथे लिहा V2. मग कोण येईल? लोअर. लोअर काय येईल? V1. त्यांचा घेता डिफरन्स. नेहमी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. दॅट इज युअर आन्सर. हा आपला एरिया आहे. दिस इज व्हेलॉसिटी. तर सांगा, AT ग्राफच्या अंडर एरिया काय देतो? चेंज इन व्हेलॉसिटी देतो. काय द्यायला इथंच कळायले ना? लक्षात घ्या. देअरफॉर एरिया अंडर AT graph gives change in velocity. कळलं? आता मी तुम्हाला सांगितला कॉन्सेप्ट. आता आपल्याला शिकायचं आहे ऍक्च्युअल इंटिग्रेशन. जसं मी तुम्हाला स्टँडर्ड डिफरन्शिएशन शिकवलं. डिफरन्शिएशन. चला आता आपण शिकूया लर्न इंटिग्रेशन. आता जेवढं फिजिक्स मध्ये लागते बेसिक तेवढे शिकवतो. इंटिग्रेट करण्याचा अर्थ मी सांगितला, एरिया काढता येईल. चला मी तुम्हाला फंक्शन देतो एक्स स्क्वेअर. याचं डिफरन्शिएशन तुम्हाला माहिती आहे 2x. शिकलोय आपण nx रेज टू n मायनस 1. ठीक आहे. आता इंटिग्रेशन काय असते? रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. जर एक्स स्क्वेअरचं मी जर म्हणलं एक्स स्क्वेअरचं 2x काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. तर उलट काय म्हणतो आपण? 2x चं एक्स स्क्वेअर काय आहे? इंटिग्रेशन आहे. रिव्हर्स प्रोसेस. एक्स स्क्वेअरला डिफरन्शिएट करून काय मिळत असेल? 2x. तर 2x ला इंटिग्रेट करून काय मिळायला पाहिजे? रिव्हर्स चालायचंय. तुम्ही इथून या रस्त्याने असं आलात तर इथून त्याच रस्त्याने वापस येणं. तर समोर जाणं डिफरन्शिएशन, त्याच रस्त्याने वापस येणं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. सर मग हे कसं करतात? मी जर तुम्हाला म्हटलं नीट पहा, आता आपल्याकडे फंक्शन काय आहे? 2x आहे. ठीक आहे. आणि मी म्हणलं चला याचं इंटिग्रेशन सांगा. नीट बघा. नाव fx इज 2x. आणि मी जर म्हणलं चला याचं इंटिग्रेशन सांगा, तर तुम्हाला काय करायचंय? याचं इंटिग्रेशन घ्यायचंय. म्हणजेच कोणाचं घ्यायचंय? 2x चं. आता इंटिग्रेशनचा रूल शिका. पॉलिनॉमियल फंक्शन आहे, आठवा. इंटिग्रेशनचा पहिला रूल जो मल्टिपल असतो कॉन्स्टंट, इथे कोण कॉन्स्टंट आहे? 2. तो नेहमी इंटिग्रेशनच्या बाहेर काढतात. म्हणजे आता फक्त इंटिग्रेट कोणाला करायचं? x ला. x ला कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? x च्याच. म्हणून त्याला लिहितात dx. जसं तुम्ही d/dt लिहित होतात, म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये करत होतात, तसं इथं कोणाच्या करतोय? x च्या. म्हणून x असेल तर x च्या, t असेल तर t च्या, p असेल तर p च्या. जे असेल तेच. इंटिग्रेशनचा रूल आहे. ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये करायला तेच वापरा. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. जर तुम्हाला कोणी म्हणलं स्टँडर्ड फॉर्म इंटिग्रेशनचा काय असते पहा. जर तुम्हाला कोणी म्हणलं एक्सचं इंटिग्रेशन सांगा, तर फॉर्म्युला वापरायचा. नीट बघा. म्हणा एक्स रेज टू n+1 अपॉन n+1. हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. जसा मी तुम्हाला nx रेज टू n-1 सांगितलं होतं, हा कोणाचा होता? डिफरन्शिएशनचा बेसिक फॉर्म्युला. याचं रिव्हर्स हे आहे. आता कसं आहे ते बघा.
कसं आहे ते बघा. चला, एक्सचं इंटिग्रेशन कोण आहे? एक्स रेस टू एन प्लस वन बाय एन प्लस वन. एन कोण आहे? इथं जर पॉवर असेल, जे पॉवर आहे तेच घ्या. एन प्लस वन बाय एन प्लस वन. तर सांगा एक्सचा पॉवर किती आहे? 1. आता इंटिग्रेट कसं होते बघा. 2 बाहेर काढलाय. इंटिग्रेशन कोणाचं करायचंय? एक्सचा पॉवर एन. इथं एक्स एन कोण आहे? 1. तर 1 प्लस 1 होईल. एन प्लस 1 म्हणजे काय? 1 प्लस 1. आणि खाली पण काय येईल? 1 प्लस 1. इथं आलं 2, इथं आलं एक्स, वर पॉवर आला 2 आणि खाली पण किती आला? 2. बघा जादू. 2 2 कॅन्सल. बघा इंटिग्रेशन वापस काय आलं? रिव्हर्स करून तेच भेटलं की नाही? समजलं? आता सांगा मोर एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ 3x² काय होईल? आपल्याला एक्सच्या रिस्पेक्ट मध्येच काढायला. सर 3 ला बाहेर काढा आणि कोणाला इंटिग्रेट करा? x² ला. कसं करतात? 3 ला 3 त्याला इंटू एक्स एन प्लस 1 केला, एन मध्ये 1 ऍड केला आणि खाली पण एन प्लस 1. बघा 3 3 कॅन्सल. इंटिग्रेशन किती आलं? x³. आता तू x³ ला डिफरन्शिएट कर. उलट तर काय करतो आपण? एन एक्स रेस टू एन मायनस 1. बघ काय आहे? 3x² आलं की नाही? जर डिफरन्शिएशनचं तुम्ही जर डेरिव्हेट केलं तर आन्सर काय येते? इंटिग्रेशनचा आन्सर आहे. आणि इंटिग्रेट केलं तर आन्सर कोणाचं येते? डिफरन्शिएशन. तर म्हणून इथं आपण म्हणतो डिफरन्शिएशनची रिव्हर्स प्रोसेस काय असते? इंटिग्रेशन. चला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. आपल्याला जर असं कोणी म्हणलं, एक फंक्शन आहे, नीट पहा, एक फंक्शन आहे एक्स, टीचं फंक्शन आहे. ठीक आहे? मी असं म्हणलं, आता मी काय शिकवायलो पहा. एक्झाम्पल, एक्स-टी ग्राफ काय बोलतो? पोझिशन. बघा एका बॉडीची पोझिशन आहे. नीट बघा आता मी काय शिकवायलो पहा. दॅट इज लेट्स से टाइमचं फंक्शन आहे 2t³ प्लस 2t मायनस 3. ठीक आहे? आता मी तुम्हाला विचारतो फाइंड, बघा, फाइंड व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आता तुम्ही एवढंच पाहायचं. कुठून कुठं जायचंय? एक्स कडून म्हणजे कोणाकडून? एस कडून म्हणजे कोणाकडून? डिस्प्लेसमेंट कडून. कुठं जायचंय? व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. नेहमी डोक्यात हे लक्षात ठेवा. पुढे जायचंय तर डिफरन्शिएट करा, मागे यायचंय तर इंटिग्रेट करा. हे जर तुम्ही रूल फॉलो केला तर क्वेश्चन बनतात. कारण तुम्हाला JEE मेन्स असाच प्रश्न विचारणार. मी तुम्हाला प्रॅक्टिस देईल याची. आता तुम्ही बेसिक शिका. एक्स 2t³ प्लस 2t मायनस 3 आहे. ठीक आहे? चलो. व्हेलॉसिटी काढायसाठी काय करावं लागेल? dx/dt. तर डिफरन्शिएशन काय होतं? nx किती आलं? 6t n मायनस 1. पुढे काय येईल? 2. आपल्याला माहिती आहे टीचं डिफरन्शिएशन 1. कॉन्स्टंटचं 0 आहे. ते लिहितच नाही. चल लिहा एकदा कळायसाठी. तर dx/dt कोण आहे? व्हेलॉसिटी आहे. बघा व्हेलॉसिटीचं फंक्शन काय आलं? 6t² प्लस 2 आलं. जर एक बॉडी या पद्धतीनं पोझिशन चेंज करत असेल तर त्या बॉडीची व्हेलॉसिटी ही असेल. ठीक आहे? हां, व्हेलॉसिटी आली. आता काय करायचंय? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं येते सर? व्ही कडून ए कडे जावं लागेल. म्हणजे व्ही ला डिफरन्शिएट करून ए मिळेल. तर आपल्याला काय करावं लागेल? व्हीचं फंक्शन हे आहे. त्याला डिफरन्शिएट करा. तर ॲक्सेलरेशन कोण आहे? सर dv/dt आहे. याला डिफरन्शिएट करा. बघा n किती येतो? 12. nx n मायनस 1. 2 मायनस 1 1 प्लस 2चं डिफरन्शिएशन 0. तर सांगा ॲक्सेलरेशन किती आलं? 20. आता मला प्रश्न विचार करून उत्तर द्या. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का? या क्वेश्चन मध्ये ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का? ॲक्सेलरेशन मध्ये t आहे. टाइम बदलला तर ॲक्सेलरेशन बदलेल की नाही? मग हे कॉन्स्टंट आहे का? a ची व्हॅल्यू फक्त 12 असली तर कॉन्स्टंट. त्याला व्हेरिएबल लागला ना.
अरे बाबा, परवाही सांगितलं होतं. काही असो, पॉवर 1 तर लिनियर व्हायले ना, कॉन्स्टंट थोडी व्हायले. कॉन्स्टंटचा अर्थ काय? तुमचा टाइम काही असो, एनी टाइम ऍक्सेलरेशन फिक्स झालं. कळलं? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे का हे? आता तरी नाही. हे टाइमवर डिपेंड आहे. म्हणजे टाइम बदलत गेला तर हे आन्सर आहे. चला, आता नीट बघा हा. पुढचं एक्झाम्पल. हे कळलं काय केलं मी? पोझिशन टाइम वरून आपण काय काढलं? व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. काय करून? सर इथं आपण डिफरन्शिएशन केलं. कळाले? चला, मी आता तुम्हाला इक्वेशन देतो. एक बॉडीचं ऍक्सेलरेशन नीट लक्ष द्या. 3t स्क्वेअर प्लस 5t असं आहे. ठीक आहे? हे ऍक्सिलरेशन आहे. टाइमवर डिपेंडंट. म्हणजे हा एटी ग्राफ आहे. कोणता असेल हा बघा बरं? पॅराबोला आहे. डिग्री 2 आणि अपवर्ड ओपनिंग आहे. कारण बघा, ए पॉझिटिव्ह आहे. हे सगळं खटखट कळलं पाहिजे आता. मला काय काढायचंय? व्ही. सर व्ही काढण्यासाठी मला इंटिग्रेट करावं लागेल. उलट चला. कळलं? मी तुम्हाला सांगतो, फाइंड व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. हा सर, आता आपल्याला काय करायचंय? ए कडून एस कडे जायचंय. ए कडून एस कडे रिव्हर्स जायचंय. रिव्हर्स जाणं म्हणजे इंटिग्रेशन. आता शिकवलं. तर ए चं इंटिग्रेशन करायचंय. ओके सर, ए चं इंटिग्रेशन. ठीक आहे? बघा, मी आता सांगितलं म्हणजे याचं इंटिग्रेशन प्लस याचं इंटिग्रेशन. तर तुम्हाला आता सांगितलं, कॉन्स्टंट मल्टिपल जो असतो त्याला बाहेर काढतात. तर 3 बाहेर येईल, इंटिग्रेशन येईल टी स्क्वेअर. टीच्या रिस्पेक्ट मध्ये dt लावा. प्लस सांगा 5 बाहेर येईल, टीचं इंटिग्रेशन dt लावा. एचं छोटे छोटे सगळे इंटिग्रेशन केले तर काय येतं? सर v येतं. एचं इंटिग्रेशन काय? v आहे. बघा, वेलोसिटी मिळायची आपल्याला. 3 आलं. याचं काय? n+1/n+1. तर t लिहा. n+1 किती होतो? 3. आणि खाली n+1 किती होतो? 3. झालं याचं इंटिग्रेशन. प्लस 5 घ्या. हे किती आहे? t. n किती आहे? 1. n+1 2. खाली पण n+1 2. ध्यान से देखो, 3 3 गया. तर वेलोसिटी किती आली? t क्यूब प्लस 5/2 t स्क्वेअर. हे आली तुमची वेलोसिटीचं फंक्शन. रिव्हर्स आलो आपण. ए ला इंटिग्रेट करून काय भेटलं? v. उलट चालूय आपण. आता मला काय करायचंय? एस. सर एस साठी काय करायचं? v ला इंटिग्रेट करा. उलटा खेळ. ह्याचं इंटिग्रेशन. सर म्हणजे याचं इंटिग्रेशन. म्हणजे 5/2 ला बाहेर घ्या. टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन. समजलं? v चं इंटिग्रेशन कोण आहे? एस. सर ह्याचं n+1/n+1. त्याचा 5/2 ऑलरेडी बाहेर आहे. बघा, n+1/n+1. फायनल सांगा. पोझिशन किती आली? t⁴/4 प्लस 5t³/6. दिस इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे. आपण काय केलं या 2 क्वेश्चन मध्ये? आज हे शिकायचं होतं मेन. मी पोझिशन टाइम ग्राफ दिला आणि काय विचारलं? वेलोसिटी ऍक्सेलरेशन. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, एस कडून ए कडे जायचंय. पुढे जाणं म्हणजे डिफरन्शिएट. समजलं? दोनदा डिफरन्शिएट केलं. एस ला डिफरन्शिएट केलं, व्ही येतो. व्ही ला डिफरन्शिएट केलं, ए येतो. आता उलट मी काय दिलं? ए दिलं आणि काय विचारलं? वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. म्हणजे ए कडून एस कडे जायचंय. उलटा रस्ता. रिव्हर्स म्हणजे इंटिग्रेशन. तर समजलं इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला x⁻n+1/n+1. आता जेईई मेन्स मध्ये डायरेक्ट असे क्वेश्चन येतात कायनेमॅटिक्सचे. ठीक आहे? चला, आता मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवतो. कोणताही तुम्हाला कर्व देतील, त्या कर्वचं आपल्याला एरिया काढायचा आहे. ठीक आहे? एक एक्झाम्पल पहा. मी तुम्हाला खाली देत आहे एक व्हीटी ग्राफ. ठीक आहे? एक व्हीटी ग्राफ देतोय. तुम्हाला विचारलं, फाइंड डिस्प्लेसमेंट इन
फर्स्ट 3 सेकंड्स ऍट 3 सेकंड म्हणले का? फर्स्ट 3 सेकंड्स म्हणजे 0 पासून 3 पर्यंत म्हणजे ऍव्हरेज. ऍट असल्यावर काय होते? इन्स्टंटेनियस. तिथं आपण डिफरन्शिएट किंवा इंटिग्रेट करतो. खूप छोटा बदल असेल, टी असेल तरच कॅल्क्युलस. हे तर ऍव्हरेज आहे. पण बघा गंमत काय, सेकंड्स पहिलं काढायचं पुन्हा आणि याचं तुम्हाला ऍक्सिलरेशन हे काढायचं. आता मी ग्राफ देतो. मी तुम्हाला एक VT ग्राफ देतोय. हा कोणता ग्राफ आहे? VT. आता आपण सकाळपासून ग्राफ शिकायलो. आज त्यासाठी चालू इथं 0 सेकंड 1 2 3 4 5 6 टाइम आहे. 1 सेकंड 2 सेकंड 3 4 5 6. ठीक आहे. ग्राफ कसा आहे बघा. ग्राफ असा आहे की इथे व्हेलॉसिटी किती आहे? इथे दिली आहे 30 20 इथे 10. ठीक आहे. खाली या 10 20 30. खाली व्हेलॉसिटी म्हणजे निगेटिव्ह. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. निगेटिव्ह असते. ठीक आहे. मी आता जो क्वेश्चन शिकवायलो नीट समजून घ्या. मी आता ग्राफ देतोय. झालायचं रडगाणं सुरू. जेव्हा पाहिजे तेव्हा चालत नाही. हा ग्राफ आहे. ग्राफ कोणता आहे? VT. काय विचारलंय? डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन. काय करावं लागेल? दिमाग लावायला शिका. VT कडून काय काढायचंय? डिस्प्लेसमेंट. आपली फिगर ही आहे. SVA. दिलंय काय? VT. काढायचे काय? S. रिव्हर्स जायचंय. V कडून S कडे जायचंय. V कडून S कडे जाणं म्हणजे एरिया काढणं. आता इंटिग्रेशन करायला इथं फंक्शनच नाही ना. जस्ट ग्राफ आहे. फंक्शन आहे का काही टी वगैरे? नाहीये. 2 प्रकारचे क्वेश्चन येतील. डायरेक्ट ग्राफ येईल, पाहून एरिया सांगा. आता कुठला एरिया काढा म्हणते? फर्स्ट 3 सेकंड्स. फर्स्ट 3 सेकंडचा एरिया बघा बरं. सर 0 पासून 3 पर्यंत. तो मामा तुम्हाला हे काढा म्हणते. तर डिस्प्लेसमेंट काय? एरिया बिटवीन 0 to 3 सेकंड्स. सर हा तर राईट अँगल ट्रायंगल आहे. लक्षात यायले? राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. इथं आपल्याला बिलकुल इंटिग्रेशनचं काम नाही. एरिया काढायचा, एरिया काढा, संपलं. चला, बेस किती आहे बघा. 0 to 3 चा बेस 3 आहे आणि हाईट बघा 0 to 30 म्हणजे 30 आहे. हाईट 30 बेस 3 किती आलं? 15. मल्टिप्लाय करा. 15 3 45. तर 3 सेकंड मध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट किती झालं? 45 मीटर. मी काय केलं बघा, VT ग्राफ वरून पोझिशन काढली, डिस्प्लेसमेंट काढलं. तर V कडून S कडे आलो, रिव्हर्स आलो. रिव्हर्स येणं म्हणजे एरिया. फंक्शन असेल तर इंटिग्रेशन. समजलं? आणि जर एरिया काढायचा आहे डायरेक्ट आणि रेग्युलर फिगर होती, राईट अँगल ट्रायंगलचा एरिया माहिती आहे ना, म्हणून डायरेक्ट वापरलं. आता दुसऱ्यांदा काय काढायचंय? ऍक्सेलरेशन. दिमाग लगाव. दिलंय काय? V. दिलंय V आणि काढायचे काय? ऍक्सिलरेशन. म्हणजे कुठून कुठं जायचंय? समोर. समोर जाणं म्हणजे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनला फंक्शन आहे का? म्हणजे काय करायचा? स्लोप. या प्रश्नात एरिया पण आहे, स्लोप पण आहे. जेई मेन्सची इतकी तयारी व्हायली. लक्षात ठेवला तर +4 मिळत राहतात. नाहीतर डोकं बुडवून घ्या. तुम्ही जर 4 स्टुडंट मध्ये शिकत नसाल तर तुम्ही कुठे शिकू शकत नाही. मी आता सांगायला. आता ह्याच्यापेक्षा सोपं देव अवतरला तरी नाही सांगणार. तर मी याला एकदम सोपं केलेलं आहे. मी ती फिगर सांगितली तुम्हाला, एवढंच डोक्यात ठेवायचंय. कुठून कुठं जायचं? आधी तुम्हाला V कडून S कडे जायचं होतं. रिव्हर्स जायचं तर एरिया काढा. कळलं? आता कसं जायचंय? ऍक्सेलरेशन कडं. V कडून A कडे पुढे जायचंय. पुढे जाणं म्हणजे स्लोप काढणं. डिफरन्शिएट. डिफरन्शिएटचं फंक्शन नाही ना. स्लोप तर सकाळी शिकलो कसा काढतो.
स्लोपचे दोन फॉर्म्युले दिले होते आठवा. एक टॅन थिटा होता आणि एक होता y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर बघा आता मला काय करायचंय, ऍक्सेलरेशन हा पण किती सेकंड्स मध्ये, 3 सेकंड्स. म्हणजे 0 to 3 म्हणजे मला याच लाईनचा स्लोप काढायचा आहे. याचा टाइम पिरियड बघा कोणता आहे. सर ह्याचा नाही काढायचा का, नाही, आपल्याला 3 पर्यंतच विचारले, कळलं की नाही. 3 पर्यंतचा स्लोप विचारला तर एवढाच ग्राफ येईल की नाही. आता स्लोप मध्ये सांगा हा पॉइंट कोण आहे. सर हा 3 आहे. पॉइंट विचारला, एक्स ऍक्सिस वर y0 असतो बेटा. 3,0 आहे हा, एक्स ऍक्सिस वर आहे, थोडं वापरा, ठीक आहे. आणि हा y ऍक्सिस वर आहे, 0,30 आहे. चला मी काय काय सांगालो बघा. बघा बॉडी इथून इथं आली, सकाळचा ग्राफ आठवते का सगळ्याला, रिटार्डेशन. तर आपला आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे. नेहमी सांगितलंय फायनल मायनस इनिशियल. फायनल कोण आहे, हा म्हणजे हा कोण आहे x2, हा आहे y2. हा कोण आहे x1, हा y1. तर मला ऍक्सिलरेशन काढायचंय म्हणजे मला काय काढायचंय, स्लोप. स्लोप कोण असतो सर, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 बघा 0 मायनस y1 बघा 30. समजायले. y कोऑर्डिनेट पकडा, x2 बघा 3 आणि x1 बघा 0 मायनस 30/3. बघा तुमचा आन्सर निगेटिव्ह आलं की नाही. का निगेटिव्ह आलं, रिटार्डेशन. समजलं. सकाळची इन्व्हेस्टमेंट बँकेतले पैसे काढायसाठी आधी ठेवावं लागतील. ही इन्व्हेस्टमेंट आहे आपली सकाळची. सकाळी तुम्हाला जे 6 टाईपचे ग्राफ शिकवले असे मिक्स होतात. तर या प्रश्नात काय शिकलात, पुढे जायचं असेल डिफरन्शिएट करा, फंक्शन असेल तर डिफरन्शिएट करा, ग्राफ असेल तर स्लोप काढा. समजायले. चला माझा पुढचा प्रश्न मी जर तुम्हाला विचारलं, माझ्याकडून विचारतो, हे तर संपलं. फाइंड ऍक्सेलरेशन फ्रॉम 3 to 6 सेकंड्स. 3 to 6 सेकंड्स मध्ये तर असं आहे, ठीक आहे. आता हा ग्राफ आहे ना, 3 to 6 सेकंड मध्ये हा ग्राफ आहे. मला काढायचं काय, ऍक्सेलरेशन. म्हणजे मला बी कडून ए कडे जायचंय, म्हणजे मला डिफरन्शिएटच करायचंय, म्हणजे इथे मला स्लोपच काढायचा आहे. तर आता सांगा या केसमध्ये हा इनिशियल आहे, हा फायनल आहे. पुढे इकडे चाललंय ना. तर सांगा फायनल मध्ये हा पॉइंट किती आहे. सर एक्स मध्ये 6 आहे आणि वाय मध्ये -30 आहे. खाली येत आपण कोऑर्डिनेट 6 पॉझिटिव्ह आहे, हा -30 आहे. समजायले. इथे सर इथे बघा 0 सॉरी 3,0च आहे. हा तर फिक्स आहे, हा फायनल हा इनिशियल आहे. आता तर बघा y2 म्हणजे फायनल मायनस इनिशियल आलं. आता x2 फायनल 6 इनिशियल 3 किती आलं, -30 खाली 3. हे आन्सर किती आलं, -10. बघा ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. सकाळी नाव दिलं होतं युनिफॉर्मली रिटार्डेशन. युनिफॉर्म व्हायला की नाही, म्हणजे पहिल्या ग्राफ मध्ये ज्या रेटने ऍक्सिलरेशन कमी होऊ लागलं, खाली सुद्धा त्याच रेटने कमी व्हायले. म्हणजे थ्रू आउट जर्नी मध्ये ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे, पण ते रिटार्डेशन आहे, इट्स निगेटिव्ह. यायला फील आता, हा फील आला पाहिजे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंट कडून कुठं जाता, वेलॉसिटी कडे, आणि वेलॉसिटी कडून ऍक्सिलरेशन कडे पुढे जाणं डिफरन्शिएट, मागे येणं इंटिग्रेट. इंटिग्रेटचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सांगा तुम्हाला इतके दिवस झाले मी शिकवले स्टँडर्ड फॉर्म, पाठ केले का तुम्ही डेरिव्हेटिव्ह. साईनचं डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स. 6 दिलती ट्रिग्नोमेट्रीची, आठवा. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं साइन मायनस साइन, टॅनचं सिक स्क्वेअर एक्स, कॉटचं मायनस कोसिक स्क्वेअर एक्स, मायनस कोसिक स्क्वेअर एक्स, सिकचं सिक एक्स टॅन एक्स, आणि कोसिकचं मायनस कोसिक एक्स कॉट एक्स, मायनस कोसिक एक्स कॉट एक्स. हा
हे शिकवलेलं आहे. पुढे काम पडतं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. 1/x चं डेरिव्हेटिव्ह त्याचं इंटिग्रेशन झालं. 1/x चं सांग. 1/x चं डेरिव्हेटिव्ह सांग. 1/x चं डेरिव्हेटिव्ह. हा 1/x. हा हा -1/x². हा पटापट आलं पाहिजे. 1 मिनिट हा.